अध्यक्षपदी नियुक्तीनंतर पहिल्यांदा सोलापुरात येत आहे. तर काय सोलापूरकरांसाठी गिफ्ट असणार आहे, कारण तुम्ही अध्यक्षपदी बनल्यानंतर सोलापूरकरांना अपेक्षा असते? निश्चितपणे मुंबईत सुरू झालेलं सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे गृहनिर्माण, स्वयं पुनर्विकास आणि समूह पुनर्विकास हा जवळपास आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात आणि नगरपालिका क्षेत्रात लागू होऊ शकतो. आणि तशा प्रकारचा मुंबईला लागू झालेला GR आपण महाराष्ट्रासाठी लागू करून घेणार आहोत. आणि त्यामुळे आज सोलापूर शहर तुमचं घेतलं तर 25 वर्षाच्या वर अनेक चाळी इमारती असतील की ज्या बिल्डरकडे जाण्याच्या ऐवजी जर त्यांनी स्वतः पुनर्विकास केला तर बिल्डर जो नफा कमावणार तो त्या सभासदांना मोठं घर किंवा जागा मिळण्यात होईल. आणि मला वाटतं की या विषयासंदर्भात आम्ही मुंबईमध्ये चळवळ सुरू केली. मुंबई जिल्हा बँकेने कर्ज देऊन जवळपास 18 प्रकल्प आम्ही उभे केले. लोक राहायला गेली, ज्याला शासनानं राजाश्रय दिला. आणि मग नंतर माझ्या समितीनं जी शासनानं नेमली होती त्याने स्वयं पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करावं अशी शिफारस केली होती. आणि त्या शिफारसीला सरकारनं मान्यता देत हे प्राधिकरण स्थापन झालंय. आणि निश्चित मोठ्या महानगरात तरी याचा मोठा फायदा होणार आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या आणि 25-30 वर्ष झालेल्या इमारतींचा पुनर्विकास होत मोठ्या जागा सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवाशाला मिळणार आहेत. तर शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन नागपूरमध्ये झालं आणि त्याची कोंडी सोडवण्यात सरकारला काल यश आलेलं आहे. सरकारनं आश्वासन दिलं 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय. यावरून सरकारची सातत्यानं भूमिका ही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेली आहे. शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं. आणि त्यामुळं शेतकरी नेत्यांनीही आमचे बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील किंवा नवले इतर लोकांनी, रविकांत तुपकर असेल, कुठल्याही प्रतिष्ठेचा विषय न करता माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला भेटायला मुंबईला आले. आणि सरकारनं त्या ठिकाणी पूर्वीच सांगितलं होतं की कर्जमाफी आम्हाला द्यायची आहे, परंतु कधी कशी याचं नियोजन त्या ठिकाणी थोडं आवश्यक होतं. आणि त्या संदर्भामध्ये जूनच्या अखेर त्या ठिकाणी ही कर्जमाफी होईल अशा प्रकारचं काल शेतकरी नेत्यांना आश्वासन दिलं. आणि शेतकऱ्यांप्रती हे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कुठलंही राजकारण यामागे न आणता विरोधी पक्ष, आंदोलक आणि त्या ठिकाणी सरकार यांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत क्रांतिकारी, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक असा निर्णय येणाऱ्या कर्जमाफीच्या दृष्टीनं समिती नेमून घेतलेला आहे. राज ठाकरेंकडे वडेट्टीवार असं म्हणत आहेत की शेतकऱ्यांवरचे आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल करणार आहे सरकार. याचा अर्थ सरकार शेतकरी विरोधी आहे, पण बच्चू कडूंवर गुन्हे दाखल झालेले नाही. कसं आहे, आता त्यांना वाटलं होतं की सरकार शेतकऱ्यांच्या या विषयाला दाद देणार नाही. म्हणजे त्यांचा भ्रमनिरास झाला. खरं म्हणजे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रति वडेट्टीवारांना किती प्रेम आहे पुतना मावशीचं आम्हाला माहित आहे. त्यांना वाटला हा विषय भिजत राहील, सरकार लक्ष देणार नाही, काही होणार नाही. परंतु त्यांच्या दुर्दैवानं या ठिकाणी शासनानं निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आता काय हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. मग त्यांना प्रश्न तयार करावे लागतात रोज. आता त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं गुन्ह्यांच्या बाबतीत आपण बघा, मराठा आंदोलकांच्या बाबतीत गुन्हे होते तेव्हा शब्द दिले होते सरकारने, त्याप्रमाणे प्रक्रिया करून गुन्हे मागे घेणं, त्याचे वर्गीकरण करणं केलं ना. आता भावना शेतकऱ्यांच्या प्रती आहे, त्याच्यामुळे लगेच निर्णय झाल्यानंतर आता राजकारण करण्याची आवश्यकता नाहीये. सरकार योग्य तो निर्णय त्या ठिकाणी संबंधित विषयावर घेत असतो. योग्य त्या वेळेस म्हणजे आंदोलनावरचे गुन्हे मागे घेतले जातील नाही. उद्या विनाकारण जर गुन्हे झाले असतील किंवा त्याच्यामध्ये तीव्रता नसेल, जसं मराठा आंदोलकांच्या गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं तशा प्रकारे वर्गीकरण करून सरकार निर्णय घेऊ शकतं. सर, काल मुंबईमध्ये राहुल आर्या नावाच्या एका व्यक्तीचा एन्काउंटर केला गेला आणि त्यांना साधारणतः 17 विद्यार्थ्यांना पोलीस धरलं होतं. त्याचा एन्काउंटर केला आणि त्याचा साधारणतः माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत तब्बल 2 कोटीचं बिल थकल्यामुळे हा सगळा पोलीस धरण्याचा प्रकार केला गेला होता. मागील काही दिवसात सांगलीतील कॉन्ट्रॅक्टदारांनी देखील आत्महत्या केली होती. लाडक्या बहिणीचा परिणाम होतो असं वाटतंय? नाही, मला वाटतंय बघा,
बिलं थकलीत की नाही माहीत नाही, त्या संदर्भात केसरकरांनी भाष्यही केलंय. परंतु म्हणून विद्यार्थ्यांना ओलीस ठेवायचं आणि अशा प्रकारे जर आतंकवाद माजवणार असतील तर मला वाटतं पोलिसांनी केलेली कृती योग्य आहे. कारण या राज्यात कुणीही वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हेगारीचं डोकं वर काढता कामा नये. आणि त्याच्यामुळे मी तर मुंबई पोलिसांना धन्यवाद देईन की त्यांनी अशा प्रकारे 16 मुलांचे जीव वाचवण्याचं काम, कारण त्यांनी सांगितलं स्टुडिओला आग लावून टाकेल आणि त्या मुलांचं काय झालं असतं याचा विचार करायला हवा. त्याच्यामुळे योग्यच गोष्ट केलेली आहे. आणि अशा प्रकारे कोणी पुढे आले तर मला वाटतं त्यांना अशाच पद्धतीनं कडक कारवाईची, ठोक कारवाईची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आपण कंत्राटदारांच्या बिलांच्या विषयी म्हणतात की वस्तुस्थिती आहे, मलाही त्याची कल्पना आहे. परंतु शेवटी राज्य सरकार म्हणून प्राधान्याचे विषय, दुसऱ्या प्राधान्यांचे विषय असे विषय ठरवावे लागतात. आता शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते अतिवृष्टीचे झालेल्या नुकसानीचे, ती आपली टॉप प्रायोरिटी होती. लाडक्या बहिणींचं आपण त्या ठिकाणी त्यांना जी योजना केले ते पैसे महत्वाचे आहेत. आणि असं करत पण जे ठेकेदार त्या ठिकाणी ज्युनियर आहेत, काम केलेत, त्या सर्व ठेकेदारांना सरकार टप्प्याटप्प्यानं का होईना पैसे नक्की देईल. साहेब, एन्काउंटर प्रकरणाला जोडूनच हा प्रश्न आहे. ॲडव्होकेट नितीन सातपुते आता कोर्टात जात आहे एन्काउंटरची. उलटसुलट चर्चा सुरू नाही, जर पायावरती गोळी मारता आली, ती छातीवर गोळी का मारली, हे मला वाटतं अशा प्रकारच्या अवलादी समाजात अजून आहेत. जर त्याच्यामध्ये आपली स्वतःची मुलं असती तर तुम्ही अशा प्रकारचं भाष्य केलं असतं का? तुमच्या मुलांना ओलीस धरून जर त्या ठिकाणी त्यांचं भविष्य त्या ठिकाणी जर कोणी वेठीस धरलं असतं तर आपली हीच भूमिका असती का? मला वाटतं समाजामध्ये अजूनही अशा काही प्रवृत्ती आहेत की विपरीत त्या ठिकाणी गोष्ट निर्माण करायची. त्या ठिकाणी चांगले काम जे झालं असेल त्याला चौकशीच्या किंवा संशयाच्या भोवऱ्यात उभं करायचं. मला वाटतं हे दुर्दैवी आहे, परंतु आपलं न्यायालय सक्षम आहे, त्या संदर्भात योग्य ते निर्णय घेत असतात. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामध्ये काल 3 खासगी वाहनांना सायरन बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि ट्रॅफिक पोलिसांनी ते काढायला लावले. खरं तर अशा पद्धतीने खासगी वाहनांना जर का सायरन लावले जाऊ लागले तर कुठेतरी सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. 100% सायरन कोणी लावावे त्याला काय नियम नियमावली आहे. मला वाटतं तशा प्रकारचा प्रोटोकॉलचा भंग झाला असेल तर तो दुर्दैवी आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या माजी मुख्यमंत्री जे राहिलेत त्यांच्या ताफ्यात असं होणं म्हणजे त्या ठिकाणी त्यांची जी काही यंत्रणा सोबत व्यवस्थापनाचे असतं त्यांचा ढिसाळपणा आहे. त्यांनी हे केलेली गोष्ट समर्थनीय होणार नाही असं कोणीच करता कामा नये. फलटणमध्ये जे डॉक्टरांनी त्याच्यामध्ये काही डेमॉन्स्ट्रेशन देखील दाखवले. त्यांनी स्वतः एक ईव्हीएम तयार केलं होतं आणि दुसरीकडे त्यांनी अशी मागणी केलेली आहे की मतदार याद्या ज्या आहेत त्या स्वच्छ करा आणि 1 वर्षानंतर निवडणुका घ्या. कुठेतरी पुन्हा एकदा निवडणूक. मला वाटतं राजकारणामध्ये आपण फेअर पॉलिटिक्स केलं पाहिजे. रडीचा डाव त्या ठिकाणी कुणी खेळता कामा नये. मला सांगा, लोकशाहीमध्ये हे ईव्हीएम नव्हतं का? याच याद्या होत्यात ना. मग त्या ठिकाणी लोकसभेला जिंकलो की लोकशाही जिंकते आणि ईव्हीएम हरत, याद्या त्या ठिकाणी सदोष आहेत सांगायचं. किती काळ आपण असं करणार आहात? कधीतरी आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करा. नाहीतर अशाच प्रकारे केवळ दोष देत आपण हरतच राहाल आणि अख्खं आयुष्य ईव्हीएम वर, मतदार यादींवर टीका करणाऱ्यांचं फुकट जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. जिल्ह्यांवरती जर नमो टुरिझम उभारलं तर आम्ही ते फोडून टाकू असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला. नाही, मला या संदर्भामध्ये तपशीलवार माहीत नाही, परंतु गडकिल्ल्यांच्या बाबतीत त्यांना जेवढी काळजी आहे तेवढीच राज्य सरकारला आहे. सरकारी संवेदनशील आहे आणि त्याच्यामुळे नेमका काय विषय आहे तो समजून घेऊन माननीय मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि सरकार त्या ठिकाणी योग्य ती भूमिका यावर घेतील किंवा सांगतील. मला देशद्रोही जे आहे ते ठरवायला निघालेत. मी अल्लाचा बंदा आहे, मी वंदे मातरम म्हणणार नाही असा अपवाद मी ठणकावून सांगतो. काय सांगाल? नाही, मला वाटते ठणकावून सांगणाऱ्याचं थोबाड फोडलं पाहिजे की आपल्या देशात राहून वंदे मातरम बोलणार नाही अशा प्रकारची जर हिंमत येत असेल तर मला वाटतं ह्या प्रवृत्ती, या अवलादी ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रगीत असेल, देशभक्तीची गीतं असतील, ही या देशातील सर्व जाती धर्माच्या समुदायाच्या लोकांनी म्हणाली पाहिजे. त्यासाठी राजकारण करता कामा नये
आणि जातीय तेढ निर्माण होता कामा नये याची सर्वच जबाबदार नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. साहेब, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबंधित आयोगानं नोटीस दिली. नाही, मला त्याची कल्पना नाही. आता नोटीस काय आहे, त्याच्यामध्ये नेमके कंटेंट्स काय आहेत ते तपासून पाहिल्यावर त्या ठिकाणी योग्य भाष्य करता येईल. आणि नग्न आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे जे सामाजिक कार्यकर्ते त्याच्यावरती आवाज उचलत आहेत, त्यांना निंबाळकरांची जे माजी खासदार आहेत त्यांचे पीए चामडी काढू आम्ही अशा पद्धतीचे धमक्या देत असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. नाही, मला वाटतं या संदर्भात सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका केली. याच्यामध्ये दोषी असतील तर ते कोणी असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्यांना सोडणार नाही भूमिका त्यांनी मांडली. परंतु या भूमिकेच्या आड त्या ठिकाणी जर कुठल्या नेत्याला तुम्ही टार्गेट करणार असाल आणि राजकारण करणार असाल तर तेही योग्य नाही. हे जाहीरपणे जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावरून ते सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं या संदर्भामध्ये मुद्दामून जर आरोप होत असतील तर चौकशी होते. फोनवर त्या ठिकाणी नग्न आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करू अशा प्रकारचं बिभत्सपणे सुद्धा न्याय मागण्याची पद्धत त्या ठिकाणी योग्य नाही. लोकशाहीत न्याय मागण्याची अनेक व्यासपीठ आहेत आणि त्या ठिकाणी निंबाळकरांच्या समर्थकांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे तुमचं काय म्हणालात चामडी काढू अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. मला वाटतं नेते संयमी आहेत, परंतु नेत्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांनी थोडीशी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. थँक्यू.